काय मराठी वाचन. आता सर्वसाधारणपणे आपण पहिलीपासून किंवा बालवाडीपासून काय करत असतो हे सगळं पाहत आलोय. अ आ इ ई उ ए ऐ ओ औ अं आह क ख ग घ ङ छ छ ज झ झ ट ठ ड ढ ण प फ ब भ म प फ ब भ म य र ल व श ष हे आपण पाहत आलोय, वाचत आलोय आणि पाठ करत आलोय. तरी वेळेस काय होऊन जातं समजा मग आपलं सगळे पाठ आहे मग मला वाचता यायला पाहिजे, वाचता येईल एवढं पाठ असलं आपल्याला तर आपल्याला जे साधे काना उकार वेलांटी मात्रा वगैरे जे एवढे जे शब्द आपल्याला वाचता येईल. परंतु मग त्याच्या पुढे आपलं वाचता यावं म्हणून ह्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला हे एकदा पाठ असलं एवढं जे आपलं अंगणवाडी पासून तर पहिलीच्या वर्गातच हे आपलं पाठ होऊन जातं. मग त्याच्यानंतर आपल्याला वाचता येण्यासाठी ह्या ठिकाणी ही जी काय आपण 12 स्वर आहेत हे जवळपास जे काही 12 स्वर आहेत या जवळपास या स्वरांचाच वापर आपला होत असतो. आणि या प्रत्येक स्वराचा जो आहे जे स्वर आहे त्याचं काहीतरी काना मात्रा उकार वेलांटी काना एक मात्रा काना दोन मात्रे विसर्ग किंवा अनुस्वार या सर्वांचा समावेश या स्वरामध्येच होत असतो. आणि याचा वापर हे जर आपलं चांगलं माहिती झालं कशाला काय म्हणतात तर मग आपलं ते होऊन जातं. ह्या ठिकाणी हे सर्वांना आता पाठ असेल, पाठ आहे सगळ्यांना, सगळ्याच मुलाला ही 12 कडे पाठ. ही आपली जे काही जवळपास 36 जी काही मुळाक्षर आहेत ही आपली सगळी पाठ आहे मराठी. त्याच्यानंतर आता आपलं वाचता यावं तर या ठिकाणी कोणत्याही एखाद्या व्यंजनाच्या समोर एखादा शब्द घेतला. आता समजा तुम्ही या ठिकाणी घेतला क घेतलाय, या ठिकाणी हा शब्द घेतलाय म्हणजे हा आहे, हा काय आ झालं क हे काय झालं क काय आहे क क क क क आणि हे काय आहे आय काय आहे आय क हे याच्या आ का झालं कारण याच्या पुढे एक रेष दिल्या गेली म्हणून झालं आ. मग आता क आहे क च्या पुढे एक रेषी दिली तर मग काय व्हायला पाहिजे आ व्हायला पाहिजे ना. मग का कळलं का बरोबर आहे कारण नुसतं अगोदर नुसतं जर मी दाबून ठेवलं तर नुसतं काय होईल क होईल. परंतु त्याची ही जी काही रेष आहे काण्याची जसं की हे अगोदर इथं जर नुसतंच होतं तर काय होतं हे परंतु एक काना दिल्यामुळे आपलं गेलं तोंड वाचून चंबू सारखं का आ होऊन गेलं. तसंच नुसतं क होतं काण्याची एक रेषी दिली ते झालं का बरोबर आहे. मग या ठिकाणी ह्याला जे आहे ते काण्यासाठी आहे यानं तोंड पूर्ण वाचून जाते. जर ब घेतलं ब ला पुन्हा या ठिकाणी असा एक काना दिला तर काय म्हणता तो बाव बरोबर आहे. मग तसंच आहे हे पुन्हा क घेतलं क ला आता जसं नुसती ई हा ई ई म्हणजे काय होती वेलांटी. ई म्हणजे वेलांटी पहिली वेलांटी की की नुसतं हे क आहे क ला जर वेलांटी दिली तर काय होईल ते की होईल. अगोदर क होतं परंतु नुसती जी वेलांटी दिली म्हणून झालं की. याला जर समजा आपण कोणीतरी वेलांटी दिली तर याला म्हणू आपण की काय म्हणू आपण की लंबी दीर्घ स्वर. ठीक आहे या दोन वेलांट्या झाल्या आपल्या. आता हे नुसतंच क आहे ठीक आहे. याला काय म्हणतोय आपण काय म्हणतो याला डोक्यात काय असते आता आपल्या ऊ आहे ना. मग हे ऊ आहे मग याला जर या असं केलं की ऊ होतंय मग याला काय होईल ऊ क ऊ. ठीक आहे. पुन्हा याला काय करू जास्तीच्या झाल्यात त्या जरा मोठ्याल्या झाल्यात त्या जरा डोक्यातलं सापणी केल्यामुळे मग ते झालं कू. दुसरं कुकर दिला ते झालं कू. ठीक आहे. आता हे क आहे याचा उच्चार उरायला ये आता मग
वर मात्र दिला काय के, बरोबर मात्र दिला तर बे बे ए. म्हणजे या ठिकाणी डोक्यावर एक मात्रा दिल्या गेला, हे होईल तर के होईल. हा मग या ठिकाणी डोक्यावर काय क हे मूळ आहे, डोक्यावर एक मात्रा दिला म्हणजे या ठिकाणी जे आहे क वर एक मात्रा के आणि मग ये के आई, दोन मात्रे, डोक्यावर दोन रेषे दिसल्या, काही झालं गड्या. मग हे झालं बघून घ्या, हे नंतर मग काना दिलं, हे झालं तर आ, वरून एक रेष दिली, क कलाकाना का वरून मात्रा को होत आहे, तसं अलाकाना आ वरून मात्रा को, म्हणजे काना आणि एक मात्रा असला डोक्यावरती को होतोय, म्हणजे क कलाकाना का वरून एक मात्रा को. हे जसं ओ तसं कच को. नंतर मग आऊ म्हणजे क कलाकाना का वरून दोन मात्रे. हे जसं आऊ उरायलं, हे जसं आऊ उरायलं तर याला काय म्हणू आता आपण काऊ. हे आऊ हे काऊ, हे आऊ हे काऊ. मग आता आऊच जे आहे तिथं काना होता आणि एक मात्रा दिलेला आहे, अधिक एक मात्रा दिलेला आहे, म्हणजे एक काना द्यायचा आणि डोक्यावर दोन मात्रा द्यायचा. मग त्यावेळेस होतं काऊ आऊ 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 उच्चार असा निघतो. आणि मग डोक्यावरती या ठिकाणी याचं जे आहे याचा किंवा म्हणतो, तसं याचं कंग किंवा कम म्हणायचं, कंग किंवा कम, जसं शब्द येईल त्यानुसार. आणि कहाला या ठिकाणी विसर्ग असा दिला तर कहा हा आहे, जसं हा आहे तसं ते क हा असं याला म्हणायचं. हे झालंच पाहिजे, हे प्रत्येकाला पाठच पाहिजे. ते